तर सचिन माली यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000चा पारितोषिक असेल। शिवगर्जना तो चला मी मनापासून धन्यवाद मानतो नेवाली संघाचा मनापासून धन्यवाद आणि आमचे सर्व नेवालीचे डोले परिवार आणि त्यानंतर सर्व आलेले आमचे बौद्ध बांधव यांचा मनापासून आभारीत आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा असतील मनापासून शुभेच्छा असतील। सचिन माली यांच्याकडून विकेट हॅट्रिकला आपण पाहतोय तर 1000चा पारितोषिक आहे शिवगर्जना देवपाडा संघासाठी। प्लीज आवाज जोएब चला इकडे या सर्वांनी इकडे आतमध्ये तिथे कोणी थांबायचं नाही। 4 षटकांचा सामना आहे 4 षटका असतील। चला जाऊया मॅच कडे अर्थात त्याचं विनर आणि त्याच्या विरोधात देवपाडा टीम आता सध्या मैदानात पाहायला मिळते। एकीकडे 7 आणि दुसरीकडे 80 तर गोलंदाजी मार्क वरती शिवगर्जना देवपाडा टीम कडून पहिलाच बॉल चुकीचा फेकत असताना गोलंदाज तुषार विर्ले यावेळी पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉल वरती तुषार विर्लेच्या माध्यमातून मैदानावरती झाली गेलेली चुकी आहे परंतु ही चुकी वादळापूर्वीची शांतता आहे का या प्रश्नाचं उत्तर पाहूयात कारण बऱ्याचशा अंशी मी जिथे जिथे व्हाईट बॉल फेकले गेले ना तदनंतर बॅटरसाठी मोठा त्रास होताना जरूर दिसला होता। इथे काय घडते ती पाहूयात। गोलंदाज तुषार ऑन फायर सावध पावित्र्याचा फटका मी म्हटला ना की इथे थोडा धोका जरूर होता। यावेळी एक धाव जरूर कंप्लीट होती एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश अजमेरा दामट टीमचा यावेळी पाहायला मिळते। 2 धावा धावपळकावरती लागल्या जातील। बाट मधून पहिला धावसंख्येचा श्री गणेश जरूर पाहायला मिळालाय तो 7च्या परंतु इथे पहिला बॉल वाईट फेकला होता तो गोलंदाज तुषारने। डीजे थोडा आवाज हाय केला तर बरं होईल मायक्रोफोनचा आवाज वाढवा। नेक्स्ट बॉल कडे जाऊयात। तुषार आपण पाहतोय वाईडचा इशारा सातत्यपूर्ण झाल्या गेलेल्या चुकांमधून सुधारणा होणं अपेक्षित आहे। तुषार क्रिकेट असा खेल है कि आम्ही म्हणतो ना नेहमी क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है पल में राजा तो पल में भिखारी बना देता है। राजा शेख इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आता हुआ हर 6 के लिए और चौके के लिए भाई टेंशन मत लो मैं इसको ही पकड़ेगा। उद्या पहिले सुपर 6च्या 2 मॅचेस होतील तदनंतर आपण पाहतो या ठिकाणी उद्याचा फ्री स्लॉट्स आपल्या समोर येणार आहे। राया त्याच्या विरोधात ओवे टीम तालिब नजी की तरफ से प्राइज जरूर आता हुआ हैट्रिक के लिए 2000। उद्याचा फ्री स्लॉट्स जरूर आपल्या भेटीला येतोय। राया वर्सेस ओवे त्यानंतर एसबीसीसी उंबरोली विरुद्ध खोणी वारदोली त्याच्या विरोधात श्री 11 चांदई हाल आणि त्याच्या विरोधात अमायरा डवलेपाडा। उद्याचा लॉट्स एक बिग फाईट तगडी फाईट अगदी पाहायला मिळेल। यावेळी आपण पाहतोय एक धाव जरूर पाहतोय एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली बॅक टू बॅक 2 चौकार आले होते 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। संदीप सर बघा उद्या पाहिलं गेलेलं उद्या पहिल्यांदा आपण सुपर 6च्या 2 मॅचेस खेळणार आहोत ए वर्सेस बी
हा सुपर सिक्सचा पहिला सामना होईल. सी वर्सेस डी हा सुपर सिक्सचा दुसरा सामना होईल. त्यामुळे आणि त्यानंतर फ्रेश लॉटला आपण सुरुवात करणार आहोत. फ्रेश लॉटचा पहिला सामना राया वर्सेस ओवे हा पहिला सामना होईल. दुसरा सामना होईल आपण पाहतोय SBCC उमरोली वर्सेस खोनी. तिसरा सामना होईल वारदोली विपक्ष श्री 11 चांदई. आणि चौथा सामना होईल हाल वर्सेस अजमेरा अमायरा 11 धवलेपाडा. हा सामना आपण पाहणार आहोत उद्या. प्रथमतः सुपर सिक्सच्या 2 मॅचेस आपण या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर फ्रेश लॉटला F या ग्रुपला सुरुवात होईल. पुन्हा एकदा पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे A वर्सेस B पहिली सुपर सिक्सची मॅच, C वर्सेस D दुसरी सुपर सिक्सची मॅच आणि E वर्सेस F तिसरी सुपर सिक्सची मॅच असेल. बघा इनिंग ब्रेक मध्ये श्री गणेश पहिला हादरा यावेळी अजमेरा दामट टीमला जरूर बसलाय. पहिल्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये टोटल या ठिकाणी पाहायला मिळते ती 14 आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय ना लांब लचक षटक. सध्या गोलंदाज तुषार विर्लेकडून जरूर आलाय, परंतु ज्याची बॅटिंग आज मैदानात तलपत होती किंवा या बॅटिंगने चांगली सुरुवात तो करत होता त्या 7च्या पारीचा शेवटच्या बॉलवरती त्याने अंत जरूर घडवलाय. इथे मैदानात मी मगाशीच म्हटलं होतं की सातत्यपूर्ण क्रिकेट. बरं यानंतर भैरवनाथ सांडशी विपक्ष मिलिंद विर्ले पुरस्कृत धनवी 11 जे गणेश तलवडे संघ या ठिकाणी खेळताना दिसणार. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण मिडल इनिंगला इथं टॉस साठी उपस्थित राहायचे. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला टाइम दिला होता, तो टाइम या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 9:30चा टाइम दिला होता टॉस साठी. दोन्ही संघांनी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. जिसको भी इधर प्राइज लगाना है सो प्लीज रिक्वेस्ट है आप सबको, कैश अभी काउंटर पे जमा होगी, उसके बाद सब कुछ. पहिला बॉल डॉट भास्कर. आणखी एक दर्जेदार फटका यावेळी पाहायला मिळतोय. येतोय चौकार. आपकी पैरों से लेके सर तक दिमाग में बैठा ये सॉन्ग. मैं आया तभी से दूसरी बार हो गया, अभी मैं आज रात पूरा गिनूंगा. यस सर. ओके ओके सॉरी. चला बॉलर वरती ऑब्जेक्शन जरूर आलाय. चला तिसरे ऑफिशियल संदीपजी गायकवाड सर. कबीर अतारी सर इस गेंद पे चेक करना या अगली कंटिन्यू रहेगा. ओके सर चला ना, तुम्ही काला स्क्रीनवर चला ना. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह अगदी पंचांच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय. 6 धावेसाठी अखणखणीत षटकार.
टोटल मात्र पुढे पाहायला मिळते 25 आकड्यावरती. अगदी भास्कर भास्कर तुपे सध्या मैदानावरती आहेत. गोलंदाजीतला अगदी शिवगर्जना देवपाडा टीम कडून तर्रास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मोठे फटके रोखता आले नाही आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे त्याच्या गोलंदाजीचे. चांगला बॉल यावेळी अगदी बॅटच्या कालोकाल टप्पा होता. राईट हँड ब्लॉकल यॉर्कर लेंथ अगदी गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यावेळी वापरलं गेलंय आणि या ब्रह्मास्त्राच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉटची संगता जरूर गोलंदाज भास्करच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतीये. थिंबी थिंबी तळेसाचे, परंतु इथे आजमेर इलेव्हन दामण टीमने फार मोठी लढाई करायला सुरुवात केली आहे. चुकीला माफी नाही, कारण मी म्हटलं ना चुकीला माफी नाही. इथे येतील 4 धावा. हा चौकार ठोक तो डीजे तांडेल. सध्या डीजे वाजवलात, परंतु या लावणीवरती पवन तटकरे नावाचा व्यक्ती आहे. सुंदर लावणी रुपारेल कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये त्याने तयार केली होती, परंतु एक सुंदर अगदी मी तर म्हणेल भुरळ घातली त्याच्या या लावणीने. परंतु जाऊया आपल्या मॅच कडे. अर्थातच जिथे 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 29 या आकड्यावरती. 29 runs on scoreboard with a loss of 1 wicket. केतन मुर्बे गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच बॉल ट्रॅक करण्याचा प्रयत्न, बॉलला धरलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय तो मात्र यावेळी आसिफच्या बॅट मधून खणखणी धनधरी षटकार. टोटल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दादा उलट्या दिशेत झेल बहुतांशी कमी प्रकार पाहायला मिळत आहेत, कारण क्रिकेटमध्ये उलट्या दिशेत झेल टिपता येत नाहीये. परंतु यावेळी तुमचा अंदाज जरूर होता, परंतु हातावरती बॉल घेत असताना जमिनी लगत त्याला मात्र सोडलं गेलंय. इथे आलाय 1 धावेचा फटका. चांगला बॉल फिंगर अप झालाय आणि यावेळी परतावं लागेल मुझक्किरला. 1 more wicket down. Wicket number 2 back to dugout. नेक्स्ट मॅच अर्थातच आपण पाहतोय भैरवनाथ सांडशे आणि त्याच्या विरोधात आदरणीय मिलिंद विर्ले पुरस्कृत धन्वी 11 तलवडे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. आपला मध्यंतराला टॉस केलं जाईल याची आपण नोंद घ्या.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. अगदी गोलंदाज क्रिकेट मध्ये तुम्हाला ब्रह्मास्त्र जरूर वापरायचे असतात, परंतु हे ब्रह्मास्त्र वापरत असताना इतक्या मोठ्या चुका मैदानावरती तुमच्या बाजूने होत आहेत की सेम पद्धतीची बॉल सेम बॅटर आहे. थोडं व्हेरिएशन जर या बॉलवरती आणलं असतं तर मात्र काही बरंच बिघडलं असतं. भैरवनाथ सांडशी उपस्थित झालाय. मी विनंती करेन या ठिकाणी अर्थातच मिलिंद विर्ले पुरस्कृत धनवी 11 तलवडे टीम आपण टॉस साठी यायचे मध्यंतराला. छक्का आया था तो मैंने स्कोर बोला था 35. उसके बाद आया 1, उसके बाद आया विकेट, अभी आया छक्का. 42 रन्स. सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली. 43 या आकड्यावरती 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अच्छी बैटिंग लाइन इस वक्त आ रही है अजमेरा दामन टीम की तरफ से, मगर देखा जाए तो शिव गर्जना देवपाड़ा टीम अभी हालात खराब करते हुए नजर आ रही है, क्योंकि गेंदबाजी की और रफ्तार मैदान पे दिख नहीं रही है. ये भी शॉर्ट पिच गेंद थी, इसको भी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर भेजा है. बैटर आसिफ की बैट की तरफ से टोटल जाती हुई नजर आ रही है 47. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांना विनंती आपण मंचावरती या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अगदी फार मोठी मेहनत 3 षटकांचा केल्या ठिकाणी संपलाय. टोटल पाहतोय 47 या आकड्यावरती. विश्वास वरती विश्वास ठेवलाय सध्या शिव गर्जना देवपाड़ा टीमने. या बॉल वरती एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळतीये. कबीर अत्तारी चाणक्य त्यांना माहिती आहे की कधी कोणाची नस पकडायची, आणि सध्या पाहिलं त्यांनी की लेग बाईटचा इशारा करणं फार गरजेचं आहे, कारण लेग बाईटची धाव होती आणि या धावेवरती मात्र सुरुवात केली. 48 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये मोठे फटके आले तर जवळजवळ या धावसंख्येचा जो आले की तो मात्र जरूर उंचीवरती पाहायला मिळेल. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्यांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत. इथे मात्र येतोय खणखणीत दणदणीत सिक्सर. मॅन आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. आझाद समाज पार्टी
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट सुमित सावले सर यांच्याकडून मॅन ऑफ सुमित सावले सर, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल सुहास रंगनाथ टोनसे, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी गुरुनाथ दादा मसने माजी सरपंच सेलू ग्रामपंचायत आणि सन्मान चिन्ह कुमार आदेश एकनाथ दुले माजी उपसरपंच दैवली तर्फे वरेडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेना माजी अध्यक्ष वकास नजे बॅक टू बॅक 3 सिक्सर जर ठोकले तर 2000 रुपयांचे कॅश प्राइज। दादा स्कोर मैं बताने की कोशिश करता हूं तो हर बार प्राइज आएगा तो मैं कुछ नहीं कर सकता। 58 धावा धावफलकावरती लागल्यात, 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 40 धावा आसिफच्या आपण पाहतोय। तीन बॉल शेष है। अच्छी फाइटिंग स्कोर इस वक्त अजमेरा दामद टीम की स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंद थी इस वक्त सीधे कीपर के दास्तान में गेंद जाती हुई नजर आई। ये बिंदी गेंद, ये बढ़िया शॉट, ये भी 6। आतापर्यंत 64 आकड्यावरती आणि यावेळी मात्र अगदी आसिफच्या बॅटिंग लाईन वरती 46 धावा आल्यात। विजयासाठी 50 साठी त्याला 4 ची गरज आहे। गोलंदाज हुशार निघाले यावेळी, अगदी डॉट आलाय, डॉटच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली आहे। ती 64 आकड्यावरती 65 धावसंख्येची गरज आहे। सामना कोण जिंकणार कोण हरणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया योगीजी डोले यांना। जरूर धन्यवाद संदीप सर। आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने महाबलवान हनुमान जयंती आज आहे, त्यामुळे आपण पाहतोय अनेक संघ या ठिकाणी उशिराने पोहोचत आहेत। प्रत्येक गावची पूजा आहे मित्रांनो, माहिती आहे आम्हाला, प्रत्येकाला आम्ही ऍडजस्ट करूनच या ठिकाणी घेतलेत। सांची संघ पण या ठिकाणी आपण पाहतो पोहोचेल आणि तलवडे संघ पण या ठिकाणी पोहोचतोय। पण दोन्ही संघाला माझी विनंती आहे, जरी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही झाला पण मॅच समाप्तीपूर्वी आपले सर्व प्लेयर या ठिकाणी उपस्थित राहावं ही अपेक्षा असेल। मी कोणाही आपण पाहतो देवदेवतांच्या विषयी बोलत नाहीयेत, पण आपण क्रिकेटमध्ये आलात, आपल्याला जो वेळ दिलाय त्या वेळेवरती येणं गरजेचं आहे। जरी आपण पाहतोय या ठिकाणी आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते। आज आपल्या संपूर्ण गावखेड्यामध्ये जी जयंती साजरी होत आहे, पण आजचा लॉट तुमचा असल्या कारणाने तुम्हाला या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे। तर दोन्ही संघांना विनंती करतोय, जरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही पण आपण पाहतोय ही मॅच समाप्त होण्यापूर्वी दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहावं ही अपेक्षा असेल। शादाबाई नजे आपण कुठे असाल लगेच या ठिकाणी यायचे। शादाबाई आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे। बघा शादाबाई आपला लॉट्स या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचे आज। तर आपण तयार आहेत का शादाबाई? तर जरूर
2 मॅच नंतर आपण शादाबा यांचा लॉट्स या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. अजमेरा 11 तुम्हाला 2 मॅचची विश्रांती याच्यातून विजेता जो देवपाडा आणि अजमेरा 11 यामध्ये जो विजेता संघ असेल त्याला विनंती असेल का जोही संघ विजयी होईल त्या संघाने कुठे जायचं नाहीये. 2 मॅच नंतर आजचा लॉट्स जो आहे तो क्लिअर होईल. तुमचा जो एचा जो पोल होता तो पोल क्लिअर होईल. अजमेरा 11 आणि देवपाडा दोघांमध्ये जो संघ जिंकेल त्यांनी 2 मॅच नंतर या ठिकाणी आपण पाहतोय जो लॉट्स क्लिअर केला जाणार आहे. त्यामुळे शादाब 11 दामत आपणही तयार राहायचे आणि त्यानंतर अजमेरा 11 दामत आपण सॉरी अजमेरा 11 दामत आणि शिवगर्जना देवपाडा यामध्ये जो विजेता संघ आहे या दोघांमधला जो संघ असेल त्यांनी तयार राहायचे. आपण कुठे जाऊ नका कारण यानंतर जो ए पोल आहे तोही क्लिअर केला जाईल कारण आपल्याकडे मॅचेस आहेत. आपण जर पाहिलं गेलं ए पोल मधून आपल्याकडे 3 पोल क्लिअर सिंगल मॅच आलेत. ए पोल मधून आपण पाहतो आजचा संघ आपल्याला दिसेल. बी पोल मधून पाषाण संघ क्वालिफाय झालाय. सी पोल आजचा आहे त्या पोल मधील आपण 8च्या पोल मधील जो संघ असेल तो भिडेल मार्केवाडी बी संघाच्या विरोधात सेकंड सुपर 6 ला आणि तिसरी ई मध्ये प्रथमेश दामोदे क्लिअर झालाय. एफ मध्ये जो संघ असेल तो उद्या फ्लोर क्लिअर होईल. आपण अगोदर सांगितलं ए बी सी डी आणि ई एफ अशाच प्रकारे मॅच होतील हे आपण फिक्स झालेत. उद्या ए वर्सेस बी हा पहिला सुपर 6 चा सामना होईल आणि सी वर्सेस डी हा दुसरा सुपर 6 चा सामना तयार होईल. तर मार्केवाडी यांचा दुसरा सामना असेल आणि पाषाणे संघ आपला पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी जर लाईव्ह मॅच पाहत असेल तर जरूर लक्षात ठेवा यामधील ए ग्रुप मधून जो क्वालिफाय होणार संघ तो पाषाणे संघाच्या विरोधात भिडेल. आज जो सी ग्रुप आहे त्या सी ग्रुप मधून जो संघ क्वालिफाय होईल तो मार्केवाडी मध्ये भिडेल आणि ई ग्रुप मध्ये प्रथमेश दामोते संघ विजयी झालाय. एफ मधून जो संघ क्वालिफाय होईल तो प्रथमेश दामोते संघाच्या विरोधात सुपर 6 ची लढत खेळेल. तर जरूर थोडस आपण पाहतोय यामधील जे विजेता संघ आणि शादाब 11 हा सामना आहे. सी ग्रुपचे 4 सामने झाल्यानंतर तो सामना खेळवला जाईल असं आयोजकांनी सांगितलंय. खुरमभाई नजेचा एकच वादा शेवटचा आमचा आहे दादा. 4 मॅच सी ग्रुपच्या क्लिअर केल्या जातील आणि त्यानंतर त्यांचे सेकंड राऊंड सुरू होण्या अगोदर तुमचा 3 ओव्हरची मॅच होईल. गोलंदाज मुजाकीर चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफजल 4 मॅच नंतर सी ग्रुपच्या 4 मॅच नंतर त्यांचे सेकंड राऊंड सुरू होण्या अगोदर तुमची मॅच होईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोर होता समीर कोलेकर. चांगला चेंडू मुजाकीर. आपण पाहतोय गेल्या टुर्नामेंट पासून आम्ही अनेक वर्ष प्रतीक्षा केली होती
दामस संघ कधी क्वालिफाय होणार, नाईटच्या रजनीमध्ये कधी तो आव्हानात्मक कामगिरी करणार, पण गत स्पर्धेमध्ये अजमेराईलो दामतने ते खंड होतं आता परत ते तोडलंय. चांगला चेंडू बॅक टू बॉलर आपण पाहतोय. मुजाकिर मौलाना त्या ठिकाणी तैनात. अफलातून धावसंख्या उभी केली या ठिकाणी आपण पाहतोय. 64-65 धावांची गरज आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. अजूनही आपण पाहिलं गेलं 59 धावांची गरज आहे. 59 धावांची गरज. असे पापा काय खेळला आज, आग तोड बल्लेबाजी. 46 धावांची ती इनिंग होती. बऱ्याच वर्षानंतर डीपीएल मध्ये थोडासा बॅकफूट वरती गेला होता, त्याच्यानंतर कमबॅक केलं होतं. पण खऱ्या अर्थाने पाहतोय रजनी स्पर्धेमध्ये दामस संघ अजूनही आपण पाहतो थर्ड राऊंड परत पोहोचला नव्हता, पण गत स्पर्धेमध्ये थर्ड राऊंड पार केलं. तिथे आपण पाहतो संघ ट्रॉफीला गवसणी घातली. आजही पाहतोय दुसरा सामना या ठिकाणी खेळत असताना शिवगर्जना देवपाडा संघ 18 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची गरज आहे. प्रतिषटक 20 धावांची गरज. 7 सिद्दीकी या ठिकाणी पाहतोय कॅप मध्ये चेंडू ढकलला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. डीप मिड विकेट रिझर्व होतोय पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. अजय सरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अजयजी शिर्के सर, महाराष्ट्र पोलीस आणि संविधानामधून भेटलेलं हे आपण पाहतोय. अजय सर, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपूर्ण सर्वीकडे चालू आहे आणि संविधानामधून भेटलेला हक्क प्रत्येक माणसाला आणि ते संविधानिक पद त्यांच्याकडे आहे. चला टॉस उडवण्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रथमतः टॉस केला जाईल, त्यासाठी तुमचं योगेश ढोले चला आपण लगेच अकाउंट सांभाळायचं. चला वरती या. चला योगेश ढोले. चला. नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी नंदू राणे. पहिल्या षटकामध्ये आपण 6 धावा पाहिल्या. पहिल्या चेंडू होती. दुसऱ्या षटकाच्या चौकाराला 10 धावा झाले. त्यानंतर आपण पाहतो विकेटचं बदल. अजूनही 55 धावांची गरज आहे. चांगला चेंडू होता, त्याला फ्लाईक केलाय. चेंडू फाईन रिझर्व मध्ये ढकललाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला फाईन रिझर्व मध्ये चौकार. स्पर्धेसाठी आम्ही पाहिलं गेलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सहयोग दिलाय ते आमचे मॅन ऑफ द सिरीज साठी सुहास रंगनाथ टोमसे सर. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे दत्ता गायकर जे रेल्वेमध्ये जॉबला आहे. त्याचबरोबर आमचे परम मित्र रेल्वेमध्ये जॉब असले पांडुरंग माली मॅन फ्रॉम कोलारे या जोडगोलीकडून एक आम्हाला कूलर आलाय. त्यानंतर जिशान पालटे यांच्याकडून एक कूलर आम्ही पाहिलं गेलं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते सर्वांचे लाडके शेलू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 40+ एक उद्यमी खेळाडू, एक पॅकर आणि एक उद्योजक गुरुनाथ अर्थात गुरुदादा मसनी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज. त्याचबरोबर जे सन्मान चिन्ह होते ते कुमार आदेश एकनाथ धुले माजी उपसरपंच दैविली ग्रामपंचायत तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष यांच्याकडून सन्मान चिन्ह आम्हाला देण्यात आले होते. त्यांचं मनापासून धन्यवाद.
त्याचबरोबर MTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला YouTube सेवा पुरवण्यात आलेली आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर जे टांडेल ब्रदर्स आहेत त्यांच्या माध्यमातून लाईव्हची सेवा आम्हाला पुरवण्यात आलेली आहे, त्यांच्यापासून धन्यवाद. आणि जे जे समालोचक आणि आमचे स्कोरर आहेत ज्यांनी फ्री सेवा या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. आमचे नितीशजी तरे यांनी सांगितलं अनेक वर्ष आम्ही पैसे कमवतो, ज्या महामानवामुळे ते अधिकार भेटलेत त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणताही मानधन न घेताना नितेशजी तरे आज या ठिकाणी जॉईन झालेत, त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर यांनीही या स्पर्धेमध्ये कोणतंही मानधन न घेताना जॉईन झालेत. काल अजय जायरे सर होते, त्यांनी कोणतंही मानधन घेतलं नाहीये आणि त्यांनी सांगितलं या स्पर्धेसाठी मी आहे, त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद या ठिकाणी मानतो. राजा शेख यांच्याकडून 100 रुपये मुदस्सीर याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आपण डिक्लेअर झालाय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. एक बॉल आहे. और चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. इथे पाहतो चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो दूरवर चेंडू आपण पाहिला गेला, डॉट चेंडू आणि कुठेतरी आपण पाहिलं फलंदाजाने केलेली चुकी त्याच्या माथ्यावरती पडली गेली या ठिकाणी. चला यानंतर टॉस साठी यायचे. धनवी 11 मिलिंदजी विर्ले पुरस्कृत गणेश तलवडे संघ, विपक्ष वैरवनाथ सांशी संघ आपण या ठिकाणी तयार राहायचे टॉस साठी. आज जरूर हनुमान जयंती आहे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे काही संघ या ठिकाणी उशीर आहेत. दोन्ही संघ राज विर्ले या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचेही मनापासून गोड धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती आपण पाहतो. अजूनही विचार केला तर 43 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 चेंडू आणि 43 2 चेंडू बाकी आहेत. सॉरी सर, तिसरी रात्र आहे ना, चौथी रात्र आमची. जरा स्कोरर जरा झोपेमध्ये आहेत. हा काही टेन्शन नाही. डॉट चेंडू आपण पाहतोय. इथे गोलंदाज तयार सरफराज. दूरवर चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू. जसा वाईट चेंडू टाकला जातो ना, आमचे सरफराज सर यांचे जो सुपुत्र आहे थोडासा नाराज होतो, निराश होतो. त्याला माहिती आहे, त्यांनी फक्त मला एकच सांगितलं, पप्पा को बोलना अब्बा को बोलना डंडी पे गेंद फेक. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावर इनसाइड एज आपण पाहतो. शतरक्षक जरूर तैनात करण्यात आलेला आहे. एका धावेने धावसंख्या 24 या आकड्यावरती. आज 7 लवकर बाद झाला होता, पण आसिफ आपण पाहतो धावसंख्या
2 वाईट चेंडू आले होते नितेश. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. अफलातून 46 धावांची इनिंग साकारली. दादा एक धाव वाढू नको तू. 46 धावांची इनिंग. समीर कोलेकर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. त्या बॅट थ्रो आपण या ठिकाणी पाहिला. टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता समीर कोलेकर. आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे पाहतो आपण दुसरा विकेट. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 विकेट आतापर्यंत झाली. साद आणि मुझाकीर यांनी जी बॅटिंग करता आली नाही, पण त्यानंतर आपण पाहिलं गेलं आसिफने जी कामगिरी केली त्याच्या जवाबवरती खूप मुदस्सीर राजा शेख यांच्याकडून आपण पाहतोय मुदस्सीरसाठी 100 रुपये आणि आपण पाहतोय समीर साठी या विकेट हॅट्रिकला 500 रुपये. चांगला फटका आपण पाहतोय. इथे देर आहे दुरुस्त आहे. बॅटिंगचा दमखम दाखवत असताना संघ पाठवलाय हा बेहतरीन षटकार. समीर चांगली गोलंदाजी आपण पाहतो समीरची. आपण या ठिकाणी 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल समीरचा. यानंतर टॉस केला जाईल. जरूर टॉस या ठिकाणी केला जाईल. भैरवनाथ सांडशी विपक्ष आपण पाहतोय. भैरवनाथ सांडशी विपक्ष धनवी 11 जे गणेश तलवडे संघ. चला कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. राजेश आलेत कॅप्टन या ठिकाणी. जरूर